बघा, आज परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्यांनी सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि उद्याही राहणार आहे, यामध्ये कुठलंही दुमत नाही। जे लोक काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड तरतात, पण हे मोदीच्या नावावर नाही तरत 1989 पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात, हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं। आजचा जलसैलाब बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे, ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे, ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे। त्यामुळे कोणी आयरा गैरा नत्तू खैरा उठून म्हणीन माझी शिवसेना आहे, हे काही भ्रमात राहू नका। मतदार राजा जागरूक आहे, उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल की शिवसेना कोणाची। धनुष्यबाण नाही, किती मोठा संघर्ष आहे। ठीक आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे। धनुष्यबाण जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ठीक आहे, आपल्यावर अन्याय झाला आहे, आपला धनुष्यबाण हिरावून घेतला आहे, आज ना उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू, पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक जिंकू आणि जिंकून दाखवू एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो। दोन उपमुख्यमंत्र्यांना इथे यावं होते, त्यावेळेला स्वाभिमानाने या सगळ्या जागा मिळत होत्या। हेमंत पाटलांच्या विरोधात तर दिल्लीपर्यंत गेले भाजपचे लोक। तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे। उद्धव ठाकरे हे कसलेला पैलवान आहे, बाळासाहेबांच्या वंशज आहे। विरोधकांशी मित्र पक्षाशी कशी वागणूक द्यावी, कशी वागणूक त्याच्याशी घ्यावी हे जाणणारा नेता आहे। भाजपवाल्याला कधीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कधी लुडबुड करू दिली नाही आणि ज्या दिवशी केली त्या दिवशी बाजूला निघाले। मग ह्याने आम्हाला संपवण्याचा घाट घातला, पण आज घाट घालून हेच बेजार आहेत। 4-4, 5-5 पक्ष गोळा करून सुद्धा ह्यांना लोकसभेच्या निवडणुका मागच्या वेळेला जिंकता येत नाहीत, अशी परिस्थिती सध्या देशाची आहे, आपल्या राज्याची आहे। त्यामुळे हे बेगा में शादी में अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची बी झालेली आहे। शिवसेना घेऊन तर गेले, आता टिकवण्याचं मोठं आव्हान समोर आहे। ज्या परभणी जिल्ह्यानं शिवसेनेला धनुष्यबाण दिला, ज्या परभणीनं शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली, त्या परभणी जिल्ह्यातला उमेदवार सुद्धा शिंदे गट शिवसेनेकडे घेऊ शकला नाही, ह्याच्यापेक्षा आणखीन काय दुर्दैव असू शकतं। ही जागा महाविकास आघाडी जिंकल महाराष्ट्रामध्ये असं? आता महाविकास आघाडीचा मी काही एवढा काय अभ्यास केलेला नाही सगळ्या राज्य पातळीवरचा, पण निश्चित भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जागा जिंकेल एवढा आत्मविश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।